पुलगाव देवडी तहसीलचे दुर्भाग्य असे की या नावावर लागलेले ग्रहण आजपर्यंत हटलेले नाही. लोकांनी आपल्या मताच्या जोरावर आमदार रणजित कांबळे यांना हटवून नवीन आमदार राजेश बकाने यांना भरघोस मताधिक्याने निवडून दिले. अपेक्षा होती की निदान राज्यात असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये आम्ही प्रतिनिधी पाठविले तर कामाचा सपाटा लागेल. मात्र एखाद क्षेत्राच्या नशिबात विकास हा शब्द नसल्यामुळे या क्षेत्राची कोणाला कीव सुद्धा येत नाही. महाकाली मंदिर आफटीच्या मार्गावर प्रवास करताना असे वाटते की आपण जर आपल्या निर्धारित ठिकाणी सुखरूप पोहोचलो तर ही दैविक कृपा आहे. एकीकडे जिवंत लोकांचे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हाल होत आहे तर दुसरीकडे मरण पावलेल्या व्यक्तीला सुद्धा रस्त्याचे दणके सहन करून मगच स्मशानभूमीपर्यंत पोहोचता येते. आर्वीकडून येणाऱ्या अनेक खेड्यातील नागरिकांना जुन्या पुलगाववरून यावे लागते. तेथे रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद असून जुन्या पुलगाववरून येणाऱ्या खड्ड्यांमुळे रस्ताच गायब अवस्थेत दिसून येतो. नाचनगाव येथील विजय गोपाल मार्ग हा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न उपस्थित होतो. फक्त एवढेच की रात्रंदिवस उद्घाटन पुढारींचे जन्मदिवसाला गोळा होणारे कार्यकर्ते सुद्धा मृत अवस्थेत आहे की काय हा प्रश्न आहे. किंवा आपण निवडून दिलेल्या व्यक्तींवर टीका कशासाठी याकरिता सबसे भली चूक या धोरणाचा अवलंब करीत आहे. परिसरातील नागरिकांना जर त्रास होत असेल तर याच्याकडे कोणी लक्ष द्यावे हा प्रश्न जनता जनार्दन उपस्थित करीत आहे. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.